देशातील 3 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली। देशात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 47.53% इतकं मतदान झालंय। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 62.72% इतकं मतदान झालंय। महाराष्ट्रात सर्वात कमी 38.77% इतकं मतदान झालंय। पाचव्या टप्प्याचं मतदान होत आहे, त्यावेळी उद्योगपतींसह सेलिब्रिटींनीही मोठ्या प्रमाणात मतदानासाठी आपला हक्क बजावला आहे। सेलिब्रिटी देखील मोठ्या प्रमाणात आज मतदानासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। हे दृश्य आपण पाहतोय। मुंबईत शेवटच्या टप्प्यात मतदान होत असून दुपारी डोक्यावर ऊन आलं तरी मुंबईकर मतदानासाठी बाहेर निघाल्याचं पाहायला मिळालं। तर यावेळी सेलिब्रिटींनी देखील मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे। अक्षय कुमार यांनी देखील मतदान केलेलं आहे। सेलिब्रिटी, क्रिकेटपटूसह उद्योगपतींनीही मतदानासाठी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात मतदार हे आज मतदानासाठी बाहेर पडले। राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77% इतकं मतदान झालंय। भिवंडीमध्ये 37.6%, धुळ्यामध्ये 39.97%, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 45.95%, कल्याणमध्ये 32.43%, मुंबई उत्तरमध्ये 39.33%, मुंबई उत्तर मध्यमध्ये 37.66%, मुंबई उत्तर पूर्वमध्ये 39.15%, मुंबई उत्तर पश्चिममध्ये 39.91% इतकं मतदान झालं। तर या संदर्भात अधिकची माहिती आणि ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडलेले आहेत। विनोद, राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत आकडेवारी समोर आली आहे। 38.77% इतकं मतदान झालंय। आणखीन काही तास हे आता मतदानासाठी शिल्लक आहेत। कशा प्रकारचा प्रतिसाद मतदारांचा पाहायला मिळतोय, काय सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट आहेत? नक्की महाराष्ट्रामधील 5व्या आणि अंतिम टप्प्यातलं मतदान आज पार पडणार आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा मतदान असणार आहे। मतदानाची टक्केवारीचा जर विचार केला तर जवळपास 38% पेक्षा थोडा जास्त मतदान या ठिकाणी पाहायला मिळत आहे। परंतु एक गोष्ट या ठिकाणी निराश करताना पाहायला मिळत आहे की 38% म्हणजे खूप जास्त नाही, कारण 2 तासामध्ये आता किती मतदान होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। परंतु एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळाली आहे की मतदानाची टक्केवारी घसरताना पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी माउंट मेरी चर्च समोर आहे। मतदानाची रीग मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही। उन्हाचा जोर या ठिकाणी असू शकतो, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी कमी पाहायला मिळत आहे। ही शक्यता नाकारता येत नाही। मोठ्या प्रमाणात मतदान होईल अशी अपेक्षा निवडणूक आयोगाला होती, मात्र तशी या ठिकाणी भूमिका पाहायला मिळत नाही। एकंदरीत मुंबईमधल्या आणि जवळपास मुंबईच्या आसपासचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टक्केवारी पाहायला मिळत आहे। भिवंडीमध्ये 37.6%, धुळेमध्ये 39.97%, दिंडोरीमध्ये 45%, कल्याणमध्ये 32%, उत्तर मुंबईमध्ये जवळपास 40%च्या जवळपास हा मतदानाचा आकडा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।